नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज मी आपणाला डेट विथ डॅड ही गोष्ट अर्थात स्वतःच्या वडिलांबद्दल काहीतरी राहून गेलं याची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. रविवारची आळसावलेली सकाळ, सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो. सवयीनं मोबाईलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला. तुमचं होऊ द्या, मी नंतर वाचतो. नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी 70 पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एक एक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले. मी नानांचा अतिशय लाडका. त्यांच्यासोबत सायकलवरून डबल सीट केलेली फिरस्ती, ते पाहिलेले सिनेमे, मला सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड होते. त्यांच्याबरोबर खूप बोलायचो मी. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या. म्हणजे मी सांगत असायचो आणि ते ऐकायचे. 7वीपर्यंत हा सिलसिला असाच चालू राहिला. परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्च शिक्षण, करिअर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस, टेन्शन अशा एक एक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचं रिटायर लाईफ, दोघांचं आयुष्य वेगवेगळं झालं. वाद नव्हता, पण संवाद नक्कीच कमी झाला होता. आता तर फक्त कामापुरतंच बोलणं होतं. स्वभावानुसार त्याने कधीच बोलून दाखवलं नाही आणि मलाही जाणीव झाली नाही. मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो. शाळेच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं की आज 2 ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा देऊन टाकल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानाने अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतली. नाना फक्त हसले. संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्रांच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय, तेव्हा ताईच्या घरी कार्यक्रमाला तू आणि रिया जा. नाश्ता करताना मी म्हणालो तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली. आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ, 100% प्रॉमिस. ठीक आहे, एन्जॉय पार्टी, पण लिमिटमध्ये बरं का. डोंट वरी. थँक्यू बायको. दुपारी जेवायला गोड काय करायचं, बायकोनं विचारलं. राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का, मी गमतीनं म्हणालो. मिस्टर, विसरलात ना, आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवस आहे. 840 व्होल्टचा झटका बसावा तसा बसला आणि पोह्याचा घास घशातच अडकून गेल्यासारखा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो आणि एकदम कसं तरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो. काय रे, काही पाहिजे आहे का? नाना, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, म्हणून मी वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली. तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीनं त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले आणि काही क्षण विलक्षण शांततेत गेला. मी सुद्धा खूप भावूक होतो. दुपारी गुळाचा शिरा करते, नानांना आवडतो ना. बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती हाताळली. सून असूनही नानांच्या आवडीनिवडी तिला माहिती होत्या आणि मला तर प्रचंड गिल्टी होत होतं. आज संध्याकाळी तू ताईकडे जाणार आहेस ना? हो, स्वयंपाक करून जाते. नको. का? आज बाप लेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी. आणि आम्हाला? बायको आणि मुलगी एका सुरात म्हणाल्या. नक्कीच, पण नंतर. आज दोघंच जातो, प्लीज. दोघींनी समजुतीने घेतलं. उगीच खर्च कशाला, बाहेर नको. सवयीनं नानाने नकार द्यायला सुरुवात केली. पण मी हट्ट सोडला नव्हता. संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात मी हातात घेतला. तेव्हा ते हसले.
त्यांच्या मनात काय आलं असेल याची कल्पना आली. 35 वर्षापूर्वीची परिस्थिती बरोबर उलटी होती. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता. आता मी. काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या, जबाबदाऱ्यासुद्धा. हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्यांचं अवघडलं पण लक्षात घेतलं आणि मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती. नाना, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स. अरे फार महाग असेल रे हॉटेल. आजूबाजूला पाहत नाना म्हणत होते. किती वर्षाने आपण दोघं इथं आलो आहे. तो 11वीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो, त्यानंतर आजच. बाप रे, एवढं डिटेल लक्षात आहे नाना तुम्हाला. ग्रेट. नाना काहीच बोलले नाही. नाना, सॉरी, मला माफ करा. अरे होतं असं. आणि तसंही आता या वयात कसला आलाय रे वाढदिवस आणि कौतुक. वाढदिवस विसरलो म्हणून नाही, तर एकूणच तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. न कळत का होईना, पण चूक झाली. अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास. आज मन मोकळं करू द्या नाना. माझं यश, अपयश, आनंद, दुःख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्या ठामपणे नाना पाठीशी तुम्हीच उभे होता. अगदी खंबीरपणे. माझ्यातला बदल सहज स्वीकारला तुम्ही. स्वतःवर बंधनं घालून घेतली. तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये मी आणि तुम्ही त्याच्यामध्ये कुठेच नव्हता. हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं, सोडून दे. तुम्हाला नेहमीच गृहीत धरलं नाना. मी हात जोडले. एकदम आवाज कापरा झाला. तेव्हा आलेला मोठा हुंदका नानाने आवरला आणि पुढचे काही क्षण शांतता होती. अरे उगेच मनाला लावून घेऊ नको. बापलेकाचं नातं असंच असतं रे. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतच रे, राहतच. खरं आहे, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाही. मलाही त्या समजून घेता आल्या नाही. पुढचं मला बोलता येईना. अरे वडील आणि करता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्यातला शाप आहे रे, शाप. एका वाक्यात नानाने कैफियत मांडली. आणि यापुढे काळजी घेईन मी नाना. अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार सुद्धा नाहीस, हे मला माहिती आहे. एवढं मनाला लावून घेऊ नकोस तू. तरी पण खूप अपराध्यासारखं वाटते. नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धोधो असा बोलतच होतो. सगळा बॅकलॉग भरायचा होता. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचं तसंच. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते. काय झालं, हसताय का? अरे इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव काय बदलला नाही. नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटलं होतं. मोठं ओझं उतरल्याचं समाधान होतं. खरं सांगू, बोलायची खूप इच्छा व्हायची, पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमतच होत नव्हती रे. अरे तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असतो. पर्याय नाही, मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठंपर्यंत पळायचं याची लक्ष्मण रेखा आखून ठेव. आणि बघ, स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही तर आपल्या माणसासाठी जगायचं. नक्कीच. आजचा दिवस कायम लक्षात राहील नाना. अरे माझ्याही. सर्वात महत्त्वाचं, आज माझा उपास नाही आहे. नाना मिश्किलपणे म्हणाले. आणि बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती. आयला, होय की. नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली. चायनीज खाऊ? नानांची फरमाईश जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझे डोळे भरून आले. बाप लेकाचं नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं असंच आज वाटलं. आईच्या आठवणीने एकदम दोघांची नजर आभाळाकडे गेली. धन्यवाद.